छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पिशोर नाका येथे चालक मालक संघटनेच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे जवळपास 1 तास वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। केंद्र सरकारने परिवहन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट अँड रन कायदा तयार केलाय। या कायद्याला चालकांनी कडाडून विरोध दर्शवलाय। देशभरात ठिकठिकाणी या कायद्याविरुद्ध निदर्शने आणि चक्काजाम आंदोलन सुरू असून दरम्यान आंदोलनकर्त्यांचे निवेदन दुय्यम अधिकारी रतन डोईफोडे यांनी स्वीकारलं। दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता। देण्याचा प्रयत्न करू आणि ती खरी फॅक्ट असेल, ड्रायव्हर चूक असेल तर ड्रायव्हरवर आम्ही हे करणार, परंतु ड्रायव्हरची चुकी नसेल आणि जाणून बुजून जर समजा ड्रायव्हर येत असेल तर आम्ही ते तसं करणार नाही आणि याच्या संदर्भात आम्ही योग्य प्रकारे तपास करून तुम्हाला सहकार्य करू आणि तुमचं आंदोलन हे शांततेत क्लोज करून घ्या ही तुम्हाला विनंती करतो। आणि तुम्ही यापुढे तुमची जी काय रूपरेषा असेल तर यांना सांगून ज्या प्रकारे आता शासनाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही आम्ही शासनापर्यंत पोहोचू, तशाच मागण्या आम्ही पुढे तुमच्या काय असतील तर त्या शासनापर्यंत पोहोचू आणि एवढे 2 शब्द बोलून मी संपवतो। तुम्ही आंदोलन शांतीत संपवा। धन्यवाद। 1 मिनिट रामा, कोणी उठू नका। साहेबांनी आमच्याकडे अन्याचार केलेला आहे, तो मागे घेण्यात नाही आले होते। मागच्या वेळेस आम्हाला चॉकलेट दिले त्यांनी, ते असं करू नये याच्यानंतर। त्याच्यामुळे आम्ही ड्रायव्हर लोक सर्व रोडवर उतरलेलो आहे। आता याच्यानंतर आम्ही आता रोडच राहणार अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मागं घेणार नाही, हा विषय आमचा आहे। तोपर्यंत आंदोलन चालू राहणार। मागच्या 3 तारखेला आम्ही आंदोलन केलं। मागच्या 3 तारखेला आम्हाला आंदोलन केल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं मीडियाद्वारे का बा तुमचं आंदोलन वापस घेतलं गेलं। त्या हिशोबाने आम्ही सगळे चालले गेलो। परत आता आमच्यावरती आणून थोपले गेलं। मग याचा असा अर्थ झाला का बा आमचं काही करून फायदा नाही झाला आणि आम्हाला गरिबाला काय यायच्या घरामध्ये खायला दाणे नाही आणि साहेब लोक करत्या काय उचलून टाळूला जीवन लावत्या, दिलं ते लावून आमच्या मागं आणि त्याच्यामध्ये काय आमचं गरीबाचं काय त्याच्यामध्ये सगळे 400-300 रुपये रोजानं काम करणार लोकही आणि ड्रायव्हरला जर 7 लाखाची सजा आहे आणि 10 वर्षाची 10 लाखाचा त्याला दंड आहे, तर कुठून आणायचं, कुठून भरायचं, हे सगळ्याचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही इथं जमा व्हायले। त्याच्यासाठी तुम्हाला मेहरबानी करून एवढंच आम्हाला सरकारचा निश्चित करायचं आहे। आम्हाला ते कानून चालत नाही, त्याच्याविषयी आम्हाला निश्चित करायचं आहे। त्याच्यासाठी आम्ही जमा झालो। अमित शहा साहेबाला आमची नम्रतेची विनंती, आम्ही गरीब लोक आहे, आम्ही मरून जाऊ, आम्ही काय करणार ते आमचा काही भरोसा नाही। याच्यानंतर आम्ही तुम्हाला बोलायला बी दिसणार नाही, आम्ही आमचा जीव देणार 100%। जर हे काला कानून जर मागं घेतल्या नाही गेला आम्ही जीव देणार 100% देणार, कारण आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि आमचा पर्याय जर तुम्ही आमची रोजीरोटी जर हिसकून घेत असाल तर आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही। आम्ही कुठंतरी फाशीला लटकून येतो, रोडवर मारू, काही घेणं नाही आम्हाला त्याच्याशी। हे वापस घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे वापस। निश्चित करायचंय आम्हाला ते काळ्या सांगा तुम्ही। त्याच्यासाठी अमित शहा साहेबाला आमची एकच विनंती करतो का हे कानून तुम्ही मागं घ्यायला पाहिजे आणि कडक कारवाई करा। तुम्ही पहिले 66,192ला 2200 रुपये दंड होता, तुम्ही आज त्याला 10,000 रुपये दंड केला। आम्हाला पहिलेच फाशी घ्यायची वेळ आहे, तुम्ही परत फाशी देऊ राहिले आम्हाला। आम्ही जगायचं कुठं ते तुम्ही सांगा, मग आम्ही जगाचा विषय काढतो तुमच्या समोर। आम्ही इन्शुरन्स पाडतो वर्षानुवर्ष, आम्ही लायसन धारक ड्रायव्हर आहे, मग आमच्या लायसनचा इन्शुरन्सचा फायदा काय? त्याच्यामध्ये आम्ही कुठं जा, कोणाचा आमचा न्याय कुठं घेऊन जा, आमचा न्याय घेऊन कुठं जा? जर वरची सरकारच आम्हाला फाशी द्यायला तयार आहे तर आम्ही आमचा न्याय कुठं न्या?